इतरांच्या तोंडचा घास काढून दुसऱ्यांना देणं अयोग्य, नाव न घेता जरांगेंच्या आंदोलनावर अजित पवारांचं पहिल्यांदाच वक्तव्य. बारामतीमध्ये आरक्षणासाठी अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव, तरुणांकडून भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह, तर इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, अजित पवार यांचं उत्तर. 2024ला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण करणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपचारही घेणार नाही, जरांगेंचा निर्धार. सरकारनं ओबीसीतून आरक्षणाचा टिकणारा GR घेऊनच गावात यावं, तोपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांचा थेट इशारा. टोकाचं पाऊल उचलू नका, मी शब्दाचा पक्का, थोडा धीर धरा, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. ईडब्ल्यूएस आरक्षणावरून सरकारची वृत्तपत्रामध्ये आज पुन्हा एकदा जाहिरात, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यास सरकार बांधील, जाहिरातीमध्ये उल्लेख. सरकारनं आता ईडब्ल्यूएस नावाचं नवं पिल्लू सोडलंय, अशा जाहिरातबाजीनं वेड्यात काढू नका, जरांगे पाटलांचं सरकारला उत्तर. आमचं सरकार काम करतंय म्हणूनच आमची जाहिरात करण्याची हिंमत, ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या जाहिरातीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी संवादातून मार्ग निघाला तर आनंदच, सरकारच्या निर्णयाकडे आमचंही लक्ष, जरांगेंच्या मागण्यांबाबत हस्तक्षेप करणं अयोग्य, शरद पवार यांचं मत. पक्षातून पुतण्या फुटल्यानं हे आता भुजबळांच्या मागे लागले आहेत. गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदा लबाड लांडग्यानेच विरोध केला, पडळकर यांच्याकडून शरद पवार यांचा पुन्हा एकदा लबाड लांडगा असा उल्लेख. मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी कधी पुढाकार घेतला नाही, पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. ओबीसी कोट्यातून कुणाला आरक्षण देत असाल तर महागात पडेल, आमच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांचा सरकारला इशारा. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर मांडली भूमिका. कुणबी दाखले असलेल्यांना सवलती मिळायला हरकत नाही, आरक्षण देण्याबाबत सरकार बांधील, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण देण्याबाबत आमची प्रामाणिक भूमिका, घाई करू नये, समिती नेमली आहे त्यांच्याशी बोलावं, आरक्षण कोर्टात नाकारलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. कुणबी प्रमाणपत्राचा आग्रह नाही, ज्यांना नको त्यांनी घेऊ नका, तर ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीमुळे संभ्रम, आरक्षणाबाबत स्पष्ट सांगा, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या वडगावात तरुणाची आत्महत्या, शासकीय मदतीच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सांगलीतील जत तालुक्यामध्ये तरुणाची आत्महत्या, तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर, चिठ्ठीमध्ये धनगर आरक्षण मिळण्याबाबतचा उल्लेख. नाशिकच्या इगतपुरीतील आदरवड गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांसह आमदार खासदारांनाही आता गावबंदी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा समाज बांधव संतप्त. मराठा आरक्षणासाठी अहमदनगरच्या पाथर्डीतील वैजू बाभुळ गावात नेत्यांना गावबंदी, चुलीत गेले पक्ष, चुलीत गेला नेता, अशा आशयाचे लागले बॅनर्स. हिंगोलीच्या वसमतमधील कुरुंदा गावामध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, कुरुंदा ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, तर विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले पदाचे राजीनामे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक होत राज्यातील 517 गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणीसह नाशिकमध्ये देखील नो एंट्रीचे फलक. धुळ्यामध्ये ओबीसी महामेळावा संपन्न, इतर समाजांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, ओबीसी नेत्यांची भूमिका. सत्ताधारी पक्षातील आमदार गोपीचंद पडळकरांचा आपल्याच सरकारला अल्टिमेटम, धनगर आरक्षण दिलं नाही तर आम्ही रस्त्यावरच्या लढाईलाही तयार, पडळकरांचा इशारा. ललित पाटीलसह इतर आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार, आरोपींना आज सकाळी 11 वाजता अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार. सोलापूरच्या माढ्यातील कापसेवाडीमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा, शेतीसंदर्भातील अडचणी मांडण्यासाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज माढा दौऱ्यावर, अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना अग्निप्रतिपन सोहळा आणि गाळीप हंगामाचा शुभारंभ होणार. संजय राऊत यांना आज मालेगाव न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश, दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी न्यायालयानं हजर राहण्याचे आदेश दिले.
मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल. खेड नगर परिषदेच्या ठरावाच्या मूळ कागदपत्रात बदल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. गोपीचंद पडळकर यांच्याकडून हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची घोषणा. महाराष्ट्रातील बहुजनांना एकत्र करण्यासाठी नवी संघटना काढल्याची पडळकरांची प्रतिक्रिया. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल. पारधी समाजातील महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा, तर लवकरच झालेल्या प्रकाराची सत्यता समोर येईल. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर मेळाव्याचं आयोजन. दसरा मेळावा पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होणार असल्यानं वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये यंदा सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांसाठी 3 स्टार चहापाण्याची व्यवस्था. चहापानासाठी 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित. 8 नोव्हेंबरला राज्यभरामध्ये शिक्षकांचा सहकुटुंब मोर्चा. शिक्षकांच्या अहवालावर 6 महिने उलटून देखील कोणतीही कारवाई होत नसल्यानं शिक्षक संतप्त. परराज्यातून येणाऱ्या औषधांवर एफडीएची नजर. बनावट औषधांवर आळा घालण्यासाठी मोहीम. माथेरानमधील ई रिक्षा आणखी 1 वर्ष धावणार. संनियंत्रण समितीनं सर्वोच्च न्यायालयाला शिफारस केल्यानंतर धुळकात पडलेल्या ई रिक्षांची डागडुजी सुरू. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईमध्ये आजपासून नवी नियमावली. स्प्रिंकलर स्मॉग गन लावणं बंधनकारक. आयुक्तांचे आदेश. आजपासून पुण्याच्या पीएमपीएमएलच्या पासची रक्कम ऑनलाईन भरता येणार. क्यूआर कोड स्कॅन करून मासिक पास काढता येणार. शिवडीतील 1200 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. न्यायालयानं एसआरएफ पालिकेकडे मागितला झोपड्या रिकाम्या करण्याचा तपशील. नागपुरातील 8000 पूरग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. नागपूरच्या पुरामध्ये 27,000 घरांचं नुकसान, तर आतापर्यंत 19,000 घरांना मिळाली मदत. मुंबईमध्ये यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसण्याची शक्यता. अद्यापही मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा. नाशिकमध्ये झेंडूच्या फुलांना किलोला 10 ते 15 रुपये इतका कवडीमोल भाव. फुल उत्पादकांमध्ये नाराजी. उत्पादन खर्चही निघणं मुश्किल. मुंबईकरांचं टेन्शन आता मिटणार. शहरामध्ये पार्किंग क्षमता वाढणार. मुंबई महापालिकेकडून ऑन स्ट्रीट पार्किंगवर भर देण्याचा निर्णय. तर नव्यानं होणाऱ्या पार्किंगसाठी वाहन चालकांना शुल्क देखील अदा करावं लागणार. भारताची पॅलेस्टाईनला वैद्यकीय मदत. पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्याची मदत. माझाही एन्काउंटर होऊ शकतो. समाजवादी नेते आझम खान यांचा तुरुंगातून शिफ्ट होतानाचा व्हिडिओ व्हायरल. एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये भारताकडून न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभव. विश्वचषकामध्ये भारताचा सलग 5वा विजय, तर सर्व सामने जिंकत भारत अव्वल स्थानी. गगनयान मोहिमेद्वारे महिला फायटर जेट पायलट किंवा वैज्ञानिकांना अंतराळात पाठवणार. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी घोषणा. सरकारी विमा कंपन्यांना अच्छे दिन येणार. सरकार पाठबळ देणार. सरकारी विमा कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा निर्णय. मुंबईमध्ये प्रदूषण मापनामध्ये तफावत. आकडेवारीमध्ये ताळमेळ होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सीपीसीबी आणि पालिकेला महत्त्वपूर्ण सूचना. गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्तारीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडून जागेचं सर्वेक्षण पूर्ण. विस्तारीकरणामध्ये 24 खासगी इमारतींवर 5 झोपडपट्ट्यांवर हातोडा पडणार. दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल. लोकल ट्रेन उशिरानं धावणार. जोडणीचं मुख्य काम सुरू होणार असल्यानं 300 लोकल फेऱ्या रद्द होणार. पीएमपीएमएल बस डेपो आणि पार्किंगसाठी पीएमआरडीएकडे जागेची मागणी. ग्रीन सिग्नल मिळाल्यास पीएमपीएमएलचा लाखोंचा फायदा, तर पीएमपीएमएलकडून लाखांमध्ये दिलं जाणारं भाडं वाचणार. पुण्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बिलामध्ये मोठी चूक. 7व्या वेतन आयोगाऐवजी 6व्या वेतन आयोगानुसार बोनस बिल तयार केल्यानं पुन्हा बिल तयार करण्याची महापालिकेवर नामुष्की. पालिका इमारतीमध्ये दिवसा भरणाऱ्या शाळांच्या 10% भाडेवाढ धोरणाला 5 वर्षांसाठी स्थगिती. मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश. पुण्यातील पीएमपीएमएल बसची 10 ते 15 गाड्यांना धडक. 50 प्रवासी जखमी. चालकानं मद्यप्राशन केल्यानं अपघात. चालक सेवेतून बडतर्फ.
एकाच आठवड्यामध्ये 260 पीएमपीएमएल चालकांकडून नियमांचं उल्लंघन, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणं, सिग्नलचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीनं बस चालवणं या प्रकरणी चालकांवर दंडात्मक कारवाई. पिंपरी महापालिकेकडून मालमत्ता कराची 200 कोटींची थकबाकी वसूल, आतापर्यंत 604 कोटी रुपयांचा कर वसूल, तर जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार. तुळजापूर आणि शिखर शिंगणापूर चारपदरी महामार्गाच्या मंजुरीसाठी सोलापूरमध्ये कावड यात्रा. कावड यात्रेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर देखील सहभागी. पंढरपूरमध्ये नवरात्रानिमित्त कालिका देवी मंदिरामध्ये कासार समाजाच्या वतीनं नवचंडी याग. नवचंडी यागमध्ये समाजातील महिला आणि पुरुषांचा देखील सहभाग. जळगावातील धरणगावमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त तब्बल 150 वर्षांची परंपरा असलेला वनोत्सव साजरा. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभागी होत वहनोत्सव सारथ्य केलं. रत्नागिरीच्या चिपळूणमधील तुंबरव गावामध्ये शारदीय नवरात्र देवीचा उत्सव. नवरात्राला नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची गर्दी. पारंपरिक जाखणी नृत्य उत्सवाचं मुख्य आकर्षण. नंदुरबारमध्ये 11 ठिकाणी भरड धान्य केंद्र सुरू होणार. शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणार. भरड धान्य केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला आता सुरुवात. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 1 एकरामध्ये फक्त 3 ते 4 क्विंटल उत्पन्न मिळत असल्यानं शेतकरी चिंतित. कमी पावसामुळे धुळ्याच्या आर्णी शिवारात पीकच उगवली नाहीत. आता शेतकऱ्यांना भेंडी, गवार त्याचबरोबर तूर पिकात जनावरं सोडली. धुळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे वांग्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना 3 कॅरेट वांगी रस्त्यावर फेकून दिली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस. कमी पावसामुळे सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये 16 ग्रामपंचायत निवडणुकांच्या अर्जांची आज छाननी होणार. माघारीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार. अकोल्यामध्ये संतप्त नागरिकांनी भाजप आमदाराला रुद्रायणी माता मंदिराच्या पायरीवरच रोखलं. गेल्या 15 वर्षांपासून चिंचोली गणूचा रस्ता तयार न केल्यामुळे नागरिकांनी जाब विचारला. छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता. 28 आरटीओ अधिकाऱ्यांची गरज असताना सध्या केवळ 4 ते 6 आरटीओ कर्मचारी कार्यरत. दिवाळीच्या काळामध्ये गर्दीची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळ वाढवणार फेऱ्या. नाशिक संभाजीनगर, नाशिक पुणे, नाशिक धुळे या मार्गावरील फेऱ्या वाढवल्या जाणार. पुण्यातील राजगुरुनगर इथं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन. एकविरा देवी मित्रमंडळाकडून रक्तदान शिबिर. साताऱ्याच्या कराडमध्ये पोलिसांच्या गाडीनं 4घांना उडवलं. कराड ढेबेवाडी मार्गावर भीषण अपघात. सुजल कांबळे या तरुणाचा जागीच मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी. वर्ध्यातील कपडा लाईन इथं श्री नवदुर्गा पूजा उत्सव समितीकडून रक्तदान शिबिराचं आयोजन. 51 रक्तदात्यांकडून रक्तदान. बुलढाण्याच्या चिखलीतील पडघाण कुटुंबियांकडून मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत. आई आणि वडिलांसह चिमुकलीवर फुलांची उधळण, पेढे वाटून मुलीचं स्वागत.